नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 मध्ये. जुन्या पेन्शनवरून सरकारच्या बैठकीमध्ये तोडगा नाही. बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिल्यानं संघटना संपावर ठाम. आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप. जुन्या पेन्शनबाबत अहवाल बघून पुढच्या अधिवेशनापर्यंत तोडगा काढू. बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं संघटनांना आश्वासन. राज्यातील परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप. निवृत्ती वेतनाचा लाभ मिळावा आणि निवृत्तीचं वय वाढवण्यासाठी संप. पुणे जिल्ह्यातील 1000 नर्सेस संपावर. नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उद्या बैठक. कांदा आणि इथेनॉलबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. शिंदे फडणवीसांसोबत वळसे पाटील देखील शहांना भेटणार. मला गोळी मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट. विधानसभेमध्ये कागदपत्र दाखवत भुजबळांचा मोठा दावा. आता याचा कुणी निषेध करणार नाही का? भुजबळांचा सवाल. केसेसमधून बाहेर पडण्यासाठी भुजबळ खोटं बोलत आहे. गोळी मारण्याच्या भुजबळांच्या दाव्यावर जरांगे यांचं प्रत्युत्तर. भुजबळ बधीर झाले, बाचळल्यासारखं बोलताय, जरांगे यांची टीका. बीडमधील दंगलीमागे छगन भुजबळच. मनोज जरांगे यांचा भुजबळांवर गंभीर आरोप. महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्यामध्ये भाजप यशस्वी. सरकारला मस्ती आणि माज. राज्याच्या मंत्रीच सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचं काय? नाना पटोलेंचा भाजपवर हल्ला. तुमच्याकडे बघू, तुमच्या छाताडावर बसू ही कोणती भाषा? गर्दीवर स्वार होऊन वाटेल ते तुम्ही बोलणार का? विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर यांचा जरांगेंवर हल्ला. एखाद्याचा हिशोब कसा चुकता करायचा अशा पद्धतीचं दरेकरांचं भाषण. या संदर्भातील मॅच 24 तारखेपासूनच सुरू होईल. मराठा आरक्षणावरून अनिल परब यांचा हल्ला. मोठे मोठे मंत्री द्वेष निर्माण करणारी भाषणं करता. हीच लोकशाही आहे का? बच्चू कडू यांची भुजबळांवर टीका. सभेमध्ये 160 आमदारांना पाडू अशी भाषा केली जाते. अशी भाषा करणं योग्य आहे का? प्रकाश शेंडगे यांच्या वक्तव्यावरून बच्चू कडू यांचा सवाल. राज्यामध्ये शांतता हवी असेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा. दलित, माळी, तेली समाजाचाही मुख्यमंत्री करा. बच्चू कडू यांची विधानसभेत मागणी. आरक्षणाबाबत सर्वांचीच भूमिका सारखी तर वातावरण कोण पेटवताय? भास्कर जाधव यांचा सवाल. तर ज्यावेळी ठराव केला जातो तेव्हा एकमुखानं सगळेच पाठिंबा देतात. जाधव यांची प्रतिक्रिया. अनेक राज्यांचा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात केला. अपीलमध्ये गेल्यावर सर्वच राज्यांना सुप्रीम कोर्टात स्टे मिळाला. केवळ महाराष्ट्राला स्टे मिळाला नाही. अनिल परब यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणावर महिलांना बोलायला संधी का देत नाही? विधानसभेमध्ये बोलायला कमी वेळ दिल्यानं बबनराव लोणीकर आणि सरोज अहिरे संतापल्या. सरसकट कुणबी दाखले देण्याचं जरांगे यांचं आश्वासन. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचं विधान परिषदेत लेखी उत्तर. मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण द्या असं म्हणणारा एक नेता आहे का? 2-4 व्यक्तींनाच राज्यामध्ये टार्गेट केलं जात आहे. आपण समाजाला समजून का सांगत नाही? संजय कुटे यांचा सवाल. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत महत्त्वाची बैठक. संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये बैठक पार पडणार. गोपीचंद पडळकर आणि उपोषणकर्ते उपस्थित राहणार. विधानसभा परिसरामध्ये भरत गोगावले, नितीन देशमुखांमध्ये जुगलबंदी. भरत शेठची मिठी अफजल खानाची मिठी वाटते. देशमुख यांचा टोला. तर देशमुख सोबत आले तर मिठी काय खांद्यावर घेऊन नाचू? गोगावले यांचं प्रत्युत्तर. विधानसभा परिसरामध्ये गोगावले आणि नितीन देशमुख यांच्यामध्ये जुगलबंदी. आम्ही बंड आणि उठाव दोन्ही केला. भरत गोगावले यांचं वक्तव्य. तर इंग्रजांविरोधात उठाव होता. शिवसेना इंग्रज आहे का? नितीन देशमुख यांचा सवाल. विधान परिषदेमध्ये आमदारांनी विचारलेले तारांकित प्रश्न अधिकारी मॅनेज करतात. भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप. उपसभापतींकडे धस यांची लेखी तक्रार. नागपूरमध्ये आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. समन्वय समितीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार. सुनावणी संपण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राजीनामा देतील. शिवसैनिकांना न्याय मिळणार नाही. रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य. राहुल नार्वेकरांना भाजपकडून सत्तेचं पद. ते राजीनामा देतील असं वाटत नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. राजकारणामध्ये रोहित पवार नावाचा नवा ज्योतिषी आलाय. आम्हाला विरोधक राहिले नसल्यानं त्यांचा फोकस आउट. शिरसाट यांचा पलटवार. तर मी तेवढं पुढचं ज्योतिष बघितलेलं नाही. भुजबळ यांचा टोला. राऊतांप्रमाणे रोहित पवार यांच्याकडून सरकार पाडण्याच्या तारखा. राऊतांनी रोहित पवारांना आशीर्वाद दिले असतील. पवार आडनाव बाजूला केलं तर रोहित पवारांचं कर्तृत्व काय? मनीषा कायंदे यांचा रोहित पवारांवर घणाघात. रोहित पवार शरद पवारांचं पुढचं वर्जन. राज्याची माती करणार. पडळकर यांचा हल्लाबोल. विखे आणि चंद्रकांत पाटलांसह माझ्यावरील हल्ल्यामागे रोहित पवारांचाच हात.
पडळकर यांचा मोठा आरोप. विखे पाटलांवर भंडारा फेकला त्यामागे रोहित पवारच आणि चंद्रकांत पाटलांवर शाई फेकली त्यामागेही रोहित पवारच. गोपीचंद पडळकर यांचा रोहित पवारांवर पुन्हा एकदा हल्लाबोल. संसदेमध्ये घुसखोरी प्रकरणी लातूरचा अमोल शिंदे आणि हरियाणातील महिलेसह 4 अटक. गटामध्ये आणखी 6 जणांचा समावेश असल्याची माहिती. दोघांचा शोध सुरू. संसदेमध्ये घुसखोरी प्रकरणी 4 UAPA अंतर्गत गुन्हा दाखल. 1.5 वर्षांपूर्वी 4कडून फेसबुकवर भगतसिंग नावाचा ग्रुप, मणिपूर घटना, शेतकरी आंदोलन, महागाईबाबत सरकारला इशारा देण्यासाठी कट. सूत्रांची माहिती. संसदेमध्ये घोषणाबाजी करणाऱ्या अमोल शिंदेच्या आईवडिलांची पोलिसांकडून चौकशी. मागील 6 महिन्यामध्ये अमोल शिंदे केवळ 2 ते 3 वेळाच दिल्लीला गेला असल्याची माहिती. संसदेमधील घुसखोरी प्रकरणाच्या तपासासाठी विशेष समिती स्थापन. CRPF आणि DG अनीस सिंगच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार. समिती सुरक्षेतील चुकीची कारणं शोधून उपाययोजनांचा रिपोर्ट देणार. संसदेमध्ये घुसखोरी करणारे खासदार महुआ मोहित्रांच्या संपर्कातील. खासदार नवनीत राणा यांचा आरोप. संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी. संसदेवरच्या हल्ल्याला आजच 22 वर्ष पूर्ण. काल 22 वर्ष पूर्ण. इतक्या वर्षानंतरही देशाच्या सर्वोच्च सभागृहाची सुरक्षा यंत्रणा ढिम्म. सुरक्षेमध्ये चूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. संसदेतल्या प्रकारानं महाराष्ट्र विधानसभा सावध. आता आमदारांच्या पासवर फक्त 3 ऐवजी 2घांनाच पास मिळणार. अनावश्यक गर्दी न होऊ देण्याचे निर्देश. आदित्य ठाकरे परदेशामध्ये पळून जाण्याची शक्यता. त्यांचा पासपोर्ट जप्त करा. लुकआउट नोटीस काढा. नितेश राणे यांची मागणी. चौकशी बंद झाल्यानं भुजबळांच्या घरी पेढे खायला जाणार. उद्धव ठाकरे यांचा टोला. तर उद्धव ठाकरेंना पेढाच नव्हे तर त्यांना आवडेल ते जेवण देणार. ठाकरेंच्या टीकेला छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर. शिवसेनेचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार ही केवळ अफवा. धनुष्यबाणावरच निवडणूक लढणार. मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. ग्रामपंचायतीच्या निकालावरून विधानसभा आणि लोकसभेचं चित्र देखील स्पष्ट. सामंत यांचा दावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी थेट फेब्रुवारीत होणार. 2 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता. 15 डिसेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये होणार होती सुनावणी. शरद पवार गट उद्या निवडणूक आयोगामध्ये लेखी उत्तर मांडणार. पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच राहावं. लेखी उत्तरात म्हणणं मांडलं जाणार. अजित पवार यांचं वक्तव्य खेदजनक तितकंच संतापजनक. मनसेचं अधिकृत ट्विट. अलिशान दालन, गाड्या, बंगल्यांवर खर्चासाठी सरकारचा निधी, मात्र सारथी, महाज्योती, बार्टीसाठी निधी नसतो. मनसेची टीका. PhD संदर्भातील अजित पवार यांचं वक्तव्य चुकीचं. नाना पटोले यांची प्रतिक्रिया. PhD करून दिवे लावणार का? विधान परिषदेमध्ये अजित पवार यांनी केलं होतं वक्तव्य. अजित पवारांनी PhD बाबत युवकांवर केलेली टीका चुकीची. आम्ही दादांच्या वक्तव्याचा निषेध करतो. रोहित पवार यांचा अजित पवारांच्या वक्तव्यावर निशाणा. उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना लागू. वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुदान मिळणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय. RBIकडून UPI ऑटोमॅटिक पेमेंटच्या मर्यादेमध्ये वाढ. OTP शिवाय आता 1 लाखापर्यंत पेमेंट करता येणार. गृह विभागामध्ये 23,628 पदं भरली जाणार. लोकसंख्येनुसार पोलीस शिपाई यांची जागा भरणार. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती. राज्यामध्ये लवकरच सुधारित वाळू धोरण. शासकीय घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देणार. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची विधानसभेत माहिती. संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना घरपोच मानधन मिळणार. पोस्ट बँकेच्या माध्यमातून घरपोच मानधन दिलं जाणार. राज्य सरकारची माहिती. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ग्रँड ट्री बसवण्यासाठी आज पुन्हा एकदा ब्लॉक. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत किवळे ब्रिजवरून वाहतूक वळवण्यात येणार. कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरूच. बाजार समित्यांवर कांदा निर्यात बंदीचा प्रभाव. शेतकऱ्यांमध्ये असंतोष. राज्यातील महामार्गांवर 1004 ब्लॅक स्पॉट्स. वर्षभरामध्ये एसटीचे 3000हून अधिक अपघात. या ब्लॅक स्पॉट्सचा मुद्दा ऐरणीवर. सायबर प्लॅटफॉर्मद्वारे आता गुन्हेगारीवर नियंत्रण होणार. 1000 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा समावेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. ठाण्यामध्ये शिंदेगड शिवसेना जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड. सुनील देशमुख नावाच्या व्यक्तीनं शिवसेना कार्यालयाची काच फोडली. सुनील देशमुख पोलिसांच्या ताब्यात. कळव्यामध्ये गुन्हा दाखल. नागपूरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये यवतमाळच्या 100हून अधिक लोकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. ठाकरे गटातील लोकांनी आत्मपरीक्षण करावं. मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर.
सत्यशोधक कष्टकऱ्यांचं लाल वादळ मालेगावात धडकलं. हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा मंत्रालयाच्या दिशेनं. आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पायी बिराड मोर्चा. अंधेरीतील कुमकुम बेस्ट बसच्या चौकशी कक्षाचं सुशोभीकरण. कक्षाला कलात्मक सुशोभीकरण करून अनोखं रूप. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा. धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समावेश न करण्याची मागणी. आदिवासी समाज मोर्चा संयोजन समितीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन. सोलापूरमध्ये दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला सांगोला तालुक्यातील अचकाणदाणीमध्ये पोहोचण्यास अंधार. मोबाईलच्या प्रकाशामध्ये अधिकाऱ्यांकडून पाहणी. शेतकऱ्यांसोबत संवाद. नंदुरबारमध्ये केंद्रीय समितीकडून दुष्काळाची पाहणी. नुकसानीचे पंचनामे पूर्ण. अवकाळी पावसामुळे 3000 पेक्षा अधिक क्षेत्राचं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ. खरीप हंगामामध्ये प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. धुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळाचा तमाशा फडांना मोठा फटका. दुष्काळामुळे गावकऱ्यांची वर्गणी जमा होत नसल्यानं तमाशा मंडळांवर उपासमारीची वेळ. तमाशा मंडळांना अनुदान देण्याची मागणी. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील भातपूरमध्ये मक्यावर अळींचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून उभ्या पिकावर रोटावेटर दुबार पेरणी करावी लागणार असल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट. धुळे जिल्ह्यामध्ये कमी पावसामुळे कापसावर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव. काळ्या पडलेल्या कापसाला केवळ 4 ते 5 हजार रुपये क्विंटलचा दर. किमान 8 ते 10 हजार रुपये भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका. कांद्याचे दर कोसळल्यानं बाजार समितीमध्ये कांद्याची आवकही घटली. नंदुरबारमध्ये व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीत. ठरल्या उरलेल्या दरापेक्षा पपईची कमी किमतीमध्ये विक्री करण्यासाठी व्यापारी भाग पाडत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. धुळे महापालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी सरकारकडून तब्बल 329 कोटी रुपये मंजूर. खासदार सुभाष भामरे आणि आमदार फारुका शहा यांच्या पाठपुराव्याला यश. पुण्यामध्ये 69व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा प्रारंभ. परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनानं महोत्सवाची दिमागदार सुरुवात. वैष्णव जनतो या भजनाच्या वादनानं सांगता. जेजुरीमधील खंडेरायाच्या मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात. करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते उत्सव मूर्तीची घटस्थापना. मंत्रोच्चाराच्या आणि सनई चौघडा वादनामध्ये खंडेरायाची विधिवत पूजा. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये सिद्धनाथाची यात्रा उत्साहात पार. सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरामध्ये गुलाल आणि खोबरं उधळत श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीची रथातून मिरवणूक. देवदिवाळीनिमित्त पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर उजळलं. मंदिर परिसरामध्ये 10,000 सप्तरंगी फिरत्या दिव्यांची आरास. आकर्षक पुष्परचना. नौदलाच्या बेटिंग रिट्रीट आणि टॅटू समारंभ. गेटवे ऑफ इंडिया इथं सलग 4 दिवस कार्यक्रम. नौदलाकडून वेगवेगळ्या पद्धतीनं शैलींचं प्रदर्शन. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये साजरा केला आई प्रतिभा पवार यांचा वाढदिवस. सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत आईविषयी केली भावनिक पोस्ट. जळगावच्या रावेर तालुक्यातील नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निदर्शनं. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुका सोडून इतरत्र वळवण्यात येऊ नये. नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये 20 डिसेंबरला होणाऱ्या महासंमेलनाला विविध आदिवासी संघटनांसह पक्षांचा विरोध. कार्यक्रम झाला तर कार्यक्रम हाणून पाडू. नागरिकांचा इशारा. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर बसस्थानकामध्ये लाईटची सोय करा. प्रवाशांना अंधारात बसावं लागत असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं नागरिकांची मागणी. साधारण 6 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या करमाळ्याला अखेर तहसीलदार मिळाले. शिल्पा ठोकडे करमाळा तहसीलदारपदी नियुक्ती. पालघरमध्ये दुचाकी अपघातामध्ये 2 तरुणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. गडचिरोलीमधील सिरोंचा ते असर अल्ली या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार. कामाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून केराची टोपली. कल्याण सदानंद चौकामध्ये रस्ते खोदून ठेवल्यानं नागरिक त्रस्त. जळगावातील अंकलेश्वर ते बुराणपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आदेश रद्द करण्याची नागरिकांची मागणी. नागरिकांचं आंदोलन. भुसावळमधील वेल्हाळे इथं पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नळाला तलावातील प्रदूषित पाणी येत असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. मधुकर सहकारी साखर कारखान्यातील ऊस पुरवठादारांना थकीत 16 कोटी रुपये मिळणार. 2018 ते 19 मधील ऊस गाळप हंगामातील रक्कम दिली जाणार.
गोंदिया जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती 3 दिवस बंद राहणार. ग्रामपंचायतीच्या समस्या सोडवण्याची सर्वांचीच मागणी. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध. अजित पवारांचे फोटो असलेले बॅनर जाळत विद्यार्थी आक्रमक. डोंबिवली आगरी महोत्सवाला ओबीसी आरक्षणाचं बळक. सरकार आमच्या जीवावर उठलं असेल तर आम्हाला कृती करावी लागेल. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा सरकारला इशारा. वाशिम जिल्ह्यातील लोणीच्या संत सखाराम महाराजांच्या 145व्या पुण्यतिथी निमित्त रथोत्सव. मोठ्या संख्येनं भाविकांचा सहभाग. नागपूरच्या मुख्यमंत्री सचिवालयामध्ये ओबीसी सेवा संघानं पाठवलं समस्यांचं पोस्टकार्ड. भंडारा जिल्ह्यातून 10,000 तर विदर्भातून 1.5 लाख पोस्टकार्डच्या माध्यमातून मांडले समाजाचे प्रश्न. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून 3 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड. प्रतिकूल वातावरणामध्ये देखील स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पन्न घेतल्यानं पंचक्रोशीमध्ये चर्चा. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील मचानीवाडी गावातील घराचं झाडांच्या नावानं नामकरण. घरांना देशी प्रजातींच्या वृक्षांची नावं.